लोकसभेच्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीमधले जे घटक पक्ष आहेत, विशेषतः महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष आणि उभाटा गट यांच्यामध्ये जी चर्चा सुरू आहे, जी आता आपणच सांगितलं की 8-9 जागांवरती त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झालेले आहेत. म्हणजे 8-9 जागांवरती दोघांनीही दावा सांगितलेला आहे. हे होणारच होतं. म्हणजे हे मी एवढ्यासाठी सांगतोय की ज्यांची नैसर्गिक अलायन्स नाही, कारण नैसर्गिक अलायन्स हा ज्यांची विचारसरणी एक असते, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष, म्हणजे जो नैसर्गिक अलायन्स, नॅचरल अलायन्स हा त्यावेळी वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आणि वंदनीय अटल बिहारी वाजपेयी, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी केला होता. हे विचाराने एकत्र आलेले दोन पक्ष होते, त्यांची युती झाली होती. हे जे आहे आता उभाटा गट आहे आणि काँग्रेस आहे, त्यांची विचारसरणी भिन्न आहे. त्यांचे कार्यकर्त्यांची विचारसरणी भिन्न आहे. केवळ मागच्या 3-3.5 वर्षापूर्वी सत्तेसाठी ती महाविकास आघाडी झाली आणि म्हणून ते एकत्र आले. आता हे होणारच आहे. आता लोकसभेला 8 जागांवर झालं, 9 जागांवर झालं. विधानसभेला आपण बघाल, ज्या काही जागा त्यांच्या महाविकास आघाडीमध्ये चर्चा होतील ना, प्रत्येक जागेवरती त्यांचे मतभेद होणार आहेत. त्यांच्यामध्ये अशा पद्धतीचे वादविवाद होणार आहेत, कारण त्यांची विचारसरणीच भिन्न आहे. त्यामुळे ठीक आहे, त्यांच्यामध्ये काय झाले काय नाही झालं हा त्यांचा प्रश्न, त्यांना लखलाभ होऊ द्या, त्यांना जे काय करायचे ते करू द्या. मी आपल्याला या लोकसभा निवडणुकी संदर्भात एवढं सांगेन की महाराष्ट्रामध्ये एक असं वातावरण आता आहे, महाराष्ट्राच्या जनतेचं हे मत आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबच पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत आणि त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातून माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब आणि आमच्या महायुतीमधले जे घटक पक्ष आहेत, या सगळ्यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली 45 पेक्षा जास्त खासदार हे महायुतीचे निवडून आणायचे, या दृष्टीने आम्ही वर्षभरापूर्वीच तयारीला लागलेलो आहे. आणि आपल्याला दिसेल की त्यांनी महाविकास आघाडीनं काय करायचं त्यांना करू द्या, पण आम्ही निश्चितच मोदी साहेबांच्या पाठीशी 45 खासदारांचं महायुतीचं बहुमत हे महाराष्ट्रातनं नक्कीच माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही उभं करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.